नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, शिवसेना उबाठामध्ये नेमकं काय चाललंय याचा अंदाज येत नाही. आणि अंदाज येत नाही असं म्हटल्यानंतर मला फारच मोठी शिवसेनेच्या भविष्याची, उबाठा शिवसेनेच्या भविष्याची चिंता आहे असं मानण्याचं काही कारण नाही. पण जे लोक आजही इतक्या सगळ्या भयंकर घटनाक्रमानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे अधिक संजय राऊत अशा त्रिकुटाच्या राजकारणावर निष्ठा ठेवून काम करू इच्छितात, त्यांच्या होऊ शकणाऱ्या भ्रमनिरासाची चिंता मला जरूर आहे. मला कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांविषयी आस्था असते, कारण नेते चुका करतात आणि त्याची किंमत पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेऊन पक्ष उभा केलाय त्यातून मोजावी लागते. आणि म्हणून मला नेहमी सामान्य कार्यकर्त्याच्या ज्या भावना असतात, निष्ठा असतात, त्याची खरंच फिकीर असते की बिचारे ह्यांनी मेहनत का केली. मी जेव्हा शिवसेना उभी राहताना बघितले, जवळजवळ 6 दशकं शून्यातून बाळासाहेबांनी कशी शिवसेना उभी केली हे बघितले. आणि त्यामध्ये हजारोच्या संख्येने आरंभीच्या काळामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण या शहरी भागामध्ये ज्या प्रकारे सामान्य मराठी तरुण शिवसेनेच्या भावनेने आणि आस्थेने उभा राहिला होता, ज्यातून एका व्यंगचित्रकाराला एवढा मोठा राष्ट्रीय आणि राजकीय नेता, प्रादेशिक नेता त्या तरुणांनी बनवला, हा सगळा इतिहास डोळ्यासमोरचा आहे. आणि त्यामुळे त्यांनी काय मिळवलं. उद्धव ठाकरे सांगतात माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. पण मुद्दा असा आहे की जे आज हयात सुद्धा नसतील असे हजारो शिवसैनिक आहेत की ज्यांनी एका निष्ठेने ही संघटना, हा पक्ष उभा केला. तो विजू पेंडकर मला वाटते असा एक माहीमला, ज्याच्या अंगावरून मोरारजी देसाईंची गाडी गेली होती, उपपंतप्रधान, त्याला काय मिळणार असं वाटलं होतं म्हणून त्याने त्या गाडीसमोर तो आडवा पडला होता. तेव्हा अशा लोकांची मला फिकीर असते. दिवाकर रावते सारखा कार्यकर्ते आहेत, दिवाकर सारखे शेकडो कार्यकर्ते आहेत मुंबईत की ज्यांनी मुंबईमध्ये आणि पुढल्या काळामध्ये महाराष्ट्रात शिवसेनेची मुळं रुजवण्यासाठी अपरंपार कष्ट घेतले. त्यांचं भवितव्य काय. आणि त्यांचं भवितव्य सोडा, अनेकांनी तर आपल्या भवितव्यासाठी नाही तर सामाजिक स्वार्थ, सामाजिक हित यासाठीच सगळी आपली आयुष्याची पुंजी पणाला लावली होती. आणि त्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा मग भास्कर जाधव, जे आज उबाठा शिवसेनेचे विधानसभेतले गटनेते आहेत, त्यांच्या विधानाकडे मी त्या दृष्टीने बघतो. भास्कर जाधव हे नंतर म्हणजे 2019च्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत आलेले असले तरी त्याच्या आधी मधला 10 वर्षाचा काळ वगळला तर पहिल्यांदा आमदार झाले ते शिवसेनेचे आमदार म्हणून झाले आणि शिवसैनिक आमदार म्हणूनच झाले होते. पण आपण एवढी मेहनत घेऊन आपल्या विभागामध्ये पक्ष उभा करायचा आहे आणि जेव्हा निवडणुकीची वेळ येते तेव्हा आपल्या तोंडचा घास काढून, आपण मेहनतीने जे पिकवले तो आपल्या तोंडचा घास काढून जेव्हा दुसऱ्या कोणाला तरी दिला जातो तेव्हा तो शिवसैनिक, तो कार्यकर्ता बंडाला प्रवृत्त होतो. तो त्या भूमिकेविषयी, त्या पक्षाविषयी त्याचा राग नसतो. त्याचा राग असतो, तो नेतृत्वावर राग असतो की माझा हक्काचा जो तोंडचा घास आहे तो तुम्ही काढून घेताय. मला आठवत आहे ज्यावेळेला भास्कर जाधव यांनी पहिल्यांदा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना परत निवडणूक लढवायची होती. 2009 असेल, 2004 असेल, मला 5 असेल आठवत नाही. पण त्यावेळेला त्यांची एक मागणी होती. त्यांना पक्षातर्फे तिकीट नाकारलं गेलं होतं आणि उद्धव ठाकरे नव्याने शिवसेनेचं नेतृत्व आपल्या हाती घेत होते. अशा वेळेला भास्कर जाधव
यांची एक छोटी मागणी होती, मला आठवतं. ते कलानगरच्या गेटवर, मातोश्री आणि कलानगरचं गेट यामध्ये जवळजवळ 400-500 पावलाचं अंतर असेल, काय 200 पावलाचं अंतर आहे. त्या कलानगरच्या गेट पासून मातोश्रीच्या दारापर्यंत, पायरीपर्यंत सुद्धा भास्कर जाधव यांना जाऊ देण्यात आलं नव्हतं. आणि तिथपर्यंत जाऊन आपल्याला तिकीट मिळालंच पाहिजे असा जाधव यांचा हट्ट नव्हता. मला आठवतं, त्यावेळेला जाधव यांनी एकच गोष्ट सांगितली होती की मला तिकीट नाही दिलं चालेल, पक्षाने मला तिकीट नाही दिलं तरी मी पक्षाशी एकनिष्ठ राहीन. जो उमेदवार पक्षातर्फे ठरवला जाईल मी त्याच्यासाठी काम करीन, पण मला पक्षातर्फे उमेदवारी दिली जात नाही हे शिवसेना प्रमुखांनी सांगावं. शिवसेना प्रमुखांचा नकार आम्हाला शिरसावंदी असेल, असं भास्कर जाधव यांनी कलानगरच्या गेटवर पत्रकारांना सांगितलं होतं. आणि तरीही त्यांना मातोश्रीच्या पायऱ्या देखील चढू देण्यात आल्या नाहीत. आणि त्यानंतर ते बंडखोरी केली, दुसऱ्या पक्षात गेले वगैरे वगैरे. असा भास्कर जाधव जरी 5 वर्षापूर्वी परत शिवसेनेत आला असला तरी तो ओरिजिनल शिवसैनिक आहे. आणि शिवसैनिक राबून राबून पक्ष आणि संघटना कशी उभी करतो हे त्याला माहिती आहे. आणि म्हणून भास्कर जाधव जेव्हा उभाठा शिवसेनेविषयी पक्षात राहून चिंता व्यक्त करतात तेव्हा त्याला फार महत्व असतं. आदित्य ठाकरे काय बोलतात, उद्धव ठाकरे काय म्हणतात किंवा संजय राऊत काय म्हणतात यापेक्षाही भास्कर जाधव यांच्या मनाला होणाऱ्या यातना फार महत्वाच्या असतात. कारण तो ओरिजिनल शिवसैनिक आहे. सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार होईपर्यंत शिवसैनिक कार्यकर्ता राहिलेला आणि आमदारकी गेल्यानंतर पक्ष बदललेला असा जो शिवसैनिक आहे त्याला मी कार्यकर्ता म्हणून महत्व देतो. आणि म्हणूनच भास्कर जाधव यांनी परवा जी ते सुद्धा नाराज असल्यासंबंधी जी प्रतिक्रिया दिली त्याला मी इतर कशापेक्षाही महत्व देतो. अर्थात आता प्रश्न असा आहे की त्या भास्कर जाधवांनी जर उबाठा शिवसेना सोडली तर कोकणामध्ये, म्हणजे मुंबई सोडली की ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 4ही जिल्ह्यामध्ये उबाटा शिवसेनेचा मागमूस उरणार नाही. म्हणजे राजकीय दृष्ट्या बाकी पदाधिकारी काय एक टाळकं नेमलं तरी पदाधिकारी असतो. तसे नाना पटोले सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि नव्हते सुद्धा. म्हणजे ते प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणजे पक्षासाठी काय करतात याचं उत्तर खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत मल्लिकार्जुन खरगे किंवा प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, या दोघांनाही नाना पटोले प्रदेश अध्यक्ष म्हणून काय करतात याचं उत्तर देता आलं नसतं. तोंडाची वाफ दवडणं वेगळं असतं आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून, पदाधिकारी म्हणून संघटना वाढवणं महत्वाचं असतं. तेव्हा कोकणातून शिवसेना उबाटा संपली असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा फक्त आमदारांपुरती संपली आणि पदाधिकारी अजूनही आहेत. विनायक राऊत आमच्याच बाजूला आहेत आणि वैभव नाईक सुद्धा आमच्या बरोबर आहेत असं जर म्हटलं गेलं तर ते हास्यास्पद आहे. याचं कारण लढणारा लढणारा जो असतो तो सैनिक असतो आणि तो शिवसैनिक असतो. शिवसेनेच्या कार्यकर्त्याला शिवसैनिक म्हटलं जातं. त्याचा अर्थ ज्यांना आजपर्यंत उमजलेला नाही अशा लोकांच्या आज हातात उबाठा शिवसेनेचं नेतृत्व आणि सूत्र आलेली आहेत. आणि भास्कर जाधव हे त्यासाठी चिंताक्रांत झालेले. आपण परत शून्यातून पक्ष उभा करू शकतो. लक्षात ठेवा, आजपर्यंत सोडून जाणाऱ्यांनी किंवा नाराजांनी व्यक्त केलेली मतं आणि भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेलं मत यामध्ये हा मोठा फरक आहे. बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची पुण्याई घेऊन परत एकदा गतवैभवाकडे पक्षाला घेऊन जाता येईल अशी भाषा भास्कर जाधव यांनी वापरलेली आहे. आणि म्हणून मी भास्कर जाधव यांच्या प्रतिक्रियेला सर्वात जास्त महत्व देऊन त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ करतोय की पक्ष कसा उभा राहतो, कसा पक्ष उभा केला जाऊ शकतो. शिवसेना कितीही मुंबईत जोरदार असली तरी तब्बल 24 वर्ष 1990 पर्यंत
कोकणात देखील शिवसेनेचा पाया हळूहळू विस्तारत होता, पण कोकणातून शिवसेनेला आमदार निवडून आणणं देखील अशक्य होतं. अशा कोकणातून 1990 मध्ये प्रचंड मोठं यश मिळालं. कोकणात शिवसेनेचा खासदार पण निवडून येऊ शकला. सुरेश प्रभू खासदार झाले, अनंत गीते खासदार झाले. हे सगळं करताना भास्कर जाधव हा एक सामान्य शिवसैनिक होता आणि तिथून आज लोक विधानसभेतला गटनेता होण्यापर्यंत जी मजल मारलेली आहे, ती मजल मारताना आपण आयुष्यातली 4 दशकं 4.5 दशकं ज्या संघटनेसाठी घालवली, तिला काही भवितव्य नाही याच्या वेदना भास्कर जाधव यांच्या त्या वक्तव्यातून व्यक्त होतात. आणि म्हणून मला तो विषय स्वतंत्रपणे एका व्हिडिओचा करावा असा वाटला. जेव्हा अशा कार्यकर्त्यांच्या निष्ठा, मेहनत, इच्छाशक्ती, लढाऊ वृत्ती, झुंजार वृत्ती याचा अर्थच पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला कळत नाही, तेव्हा त्या पक्षाला, त्या संघटनेला, त्या संस्थेला कुठलंही भवितव्य उरत नाही. जेव्हा रोजच्या रोज तोंडाची नुसती वाफ दौडून फुशारक्या मारणारे लोक पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व होऊन बसतात, त्या कोण अस्टीकर नावाच्या, मला वाटते नगर किंवा कुठल्या शिवसैनिक महिला ज्यांनी आपल्या दंडावर वगैरे बाळासाहेबांचा टाटू करून घेतलेला आहे, त्यांचा एक मला व्हिडिओ बघितला. त्या म्हणाला, आम्हाला असं काय ते भाषण केल्यासारखं ठोस बोलता येत नाही आणि म्हणून आम्ही कचरा. आणि ज्यांना बोलता येतं ते आजपर्यंत शिवसेनेच्या विरोधात बोलत होते, ते एका दिवसात नेते आणि उपनेते होतात, असं म्हणत सुषमा अंधारे यांच्या अंगावर धावून गेलेली ती झुंजार महिला, बाळासाहेबांच्या भाषेत रणरागिणी, तिच्या ज्या वेदना आहेत त्या तशाच्या तशा भास्कर जाधव यांच्या वक्तव्यातून व्यक्त होतात. आणि ती गोष्ट चिंताजनक आहे. कोण 10 पदाधिकारी गेले, तिथले माजी नगरसेवक गेले किंवा इथले कोण पदाधिकारी गेले, याला फार महत्व मी देत नाही. ज्यांनी शिवसेना उभी करण्यासाठी आपला उमेदीचा काळपणाला लावला आणि अपेक्षा फार बाळगल्या नाहीत, त्या आष्टीकर बाई आहेत, त्यांची जी वेदना आहे की आम्ही केसेस अंगावर घेतल्या, आम्ही कुठेही जाऊन भिडलो, आम्हाला बोलता येत नसेल पण करता येतं. बाळासाहेबांचा विश्वास हा अशा करणाऱ्या कृतिशील शिवसैनिकांवर होता. आणि आज त्यांची कदर उभाठा शिवसेनेच्या सर्वोच्च नेतृत्वाला राहिलेली नाही, ही भास्कर जाधव यांच्या चिंतेची बाब आहे. आणि म्हणून त्यांची भाषा लक्षात घ्या की कोण गेले कोण आले सोडून द्या, बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची पुण्याई याच्यावर पक्षाला परत उभं करता येतं आपल्या पायावर आणि गतवैभवापर्यंत नेता येतं. त्यासाठी दुसऱ्यांच्या नावाने बोट मोडत बसायची गरज नाही, असंच भास्कर जाधव सांगतात. आणि तो खरा शिवसैनिक असतो. 1966 साली स्थापन झालेली शिवसेना एका वेळेला 2 पेक्षा अधिक आमदार आणण्यासाठी 24 वर्ष थांबली. तेव्हा किती शिवसैनिक बाळासाहेबांना सोडून गेले होते. अगदी भुजबळ सुद्धा 91 मध्ये गेले, जेव्हा शिवसेनेचे 54 आमदार होते. पण परत परत लोकसभा, विधानसभा, नगरपालिका अशा निवडणुकांमध्ये पराभूत होऊन आणि ते पराभव पचवून हजारोच्या संख्येने शिवसैनिक आणि शेकडोच्या संख्येने लहान मोठ्या पातळीवरचे नेते, कार्यकर्ते बाळासाहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहिले. त्यातून मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी सौदेबाजी करण्याइतकी ताकद मिळाली होती. पण त्याच ताकदीला लाथ मारण्याची जी गुर्मी आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दाखवतात, त्यामुळे भास्कर जाधव चिंतातूर झालेले आहेत की आपण जाणाऱ्यांना थांबवणार का नाही, जाणाऱ्याची मागणी काय आहे. तो नेतृत्वावर शंका घेत नाहीये, तो पक्षाची जी पडझड चालू आहे त्यांच्यामुळे चिंतित होऊन पक्षाला भवितव्य नाही,
तर मग या पडणाऱ्या घरात का राहू अशी चिंता करून जो जातोय त्याला थांबवला पाहिजे. आणि तो थांबवताना आपण घराची पक्षाची डागडुजी करतोय हे दाखवलं पाहिजे. हीच भास्कर जाधव यांच्या एकूण बोलण्यामागची कल्पना आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैव असं आहे की त्याची कदरच होत नाहीये. राजन साळवी गेला जाऊन दे, त्याला अगदी नपुसक घाणेरड्या शब्दामध्ये त्याची संभावना केली की आपली जबाबदारी संपली. असं जेव्हा सर्वोच्च नेतृत्व होतं त्या पक्षाला भवितव्य उरत नाही. भवितव्य उरत नाही कारण त्या भवितव्याची पक्ष नेतृत्वालाच गरज वाटत नाही. जो राजन साळवी अगदी पक्षात फाटाफूट झाल्यानंतर तुमच्या बरोबर राहिला, राहुल नार्वेकर यांच्या विरोधात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ज्या राजन साळवीने लढवली आणि आपल्या मतदारसंघात बारसू किंवा नाणार सारख्या प्रकल्पांना नेतृत्वाने आडकाठी केली म्हणून तो राहिला तुमच्या बरोबर आणि आपली जागा गमावून बसला, त्याला तुम्ही एका मिनिटात गांडू वगैरे म्हणणार? तिथे त्या मतदारसंघात त्या बालेकिल्ल्यात तुम्ही लढत नव्हता, तो लढत होता म्हणून तुम्ही महाराष्ट्रातले मोठे नेते होता. आपले सरदार, आपले शिलेदार यांचीच सातत्याने हेटाळणी करणारा जो सेनापती असतो किंवा राजा असतो, तो राज्य चालवू शकत नाही की लढाई लढू शकत नाही. जिंकणं हे त्या पलीकडची गोष्ट असते. आणि भास्कर जाधव हा मूळचा तळागाळातला शिवसैनिक, आमदारकी आणि मंत्रिपदापर्यंत जाऊन आलेला, जेव्हा ती वेदना व्यक्त करतोय की जाणाऱ्यांना आपण थांबवू का शकत नाही. आपल्याकडे पुण्याई, आपल्याकडे पुंजी आहे. बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची पुण्याई आजही बाळासाहेबांविषयी देशातल्या करोडो लोकांना आस्था आहे. महाराष्ट्राबाहेरचे पण लोक अनेक ज्या तीव्रतेने विचारतात की खरंच खरंच हा उद्धव बाळासाहेबांचा मुलगा आहे का, खरं वाटत नाही असं म्हणतात. तेव्हा उद्धवविषयीच्या रागापेक्षाही बाळासाहेबांविषयीची आस्था व्यक्त होते आणि त्याकडे भास्कर जाधव बोट दाखवतात. पण भास्कर जाधव बोट कुठे दाखवतायत, अंगुली निर्देश कुठे करतायत, याकडे तरी बघायची गरज राऊत, आदित्य किंवा उद्धव ठाकरे यांना वाटते का, हा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस काय करतात, अमित शहा काय करतात, भाजप काय करतो, यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्षात काय करता याला जास्त महत्व आहे. भारत संकट नंतर येतं. आतून जर तुम्ही आपलं घर, आपला परिवार खिळखिळा करून टाकला असेल, आपली संघटना खिळखिळी करून टाकली असेल आणि आपसात एकमेकाविषयी अविश्वासाचं वातावरण घरातल्या घरात निर्माण केलेलं असेल, तर मग बाहेरच्या शत्रूला फक्त बघत बसलं तरी तुम्हाला हरवता येतं, कारण तुम्हीच तुमच्या विनाशावर टपलेले असता. आईन्स्टाईनचं एक वचन आहे, तोच तोच मूर्खपणा करायचा, त्याच त्याच चुका करायच्या आणि काही नवीन घडतं का बघूया. ज्यांना जायचंय त्यांनी चालते व्हा. असं त्या गोरेगावच्या काय तो नॅशनल स्पोर्ट्स ग्राउंड आहे तिथे उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि तिथे गजानन कीर्तीकर हजर होते. 2 दिवसानंतर गजानन कीर्तीकर निघून गेले व त्यांना धक्के मारून घालवलं कोणी. आत्ताही जायचं त्यांनी जा, मी अडवणार नाही असं म्हणतात. त्याच्यापेक्षा तुम्हीच बाहेर पडा, उरलेले आहेत तो पक्ष वाचवतील ना. तुम्हाला पक्षात कार्यकर्ते, नेते, शिवसैनिकच नको आहेत, लढणारे नको आहेत. भास्कर जाधव त्याला घाबरलेत. भास्कर जाधव आजच्या उबाटा शिवसेनेच्या नेतृत्वाला घाबरलेत की जे लढू शकतात, जे झुंजू इच्छितात, त्यांना धक्के मारून बाहेर काढणारं नेतृत्व असेल तर पक्ष शिल्लक कसा उरणार. मी तुम्हाला सांगतोय, तेव्हा मला भास्कर जाधव यांच्या त्या वक्तव्यामध्ये ममता बॅनर्जीची झाग दिसते. 1996, 1996 पर्यंत आणि 98 पर्यंत काँग्रेस पक्षात असलेल्या ममता बॅनर्जी या
बंगालमध्ये डाव्या आघाडीशी दोन हात करावे यासाठी हट्ट धरत होत्या आणि त्यांचं ऐकायलाच काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व तयार नव्हतं. म्हणून काँग्रेसमधून बाहेर पडत तळागाळातल्या कार्यकर्त्यांची काँग्रेस म्हणून ममता बॅनर्जींनी बंगालमधल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना एक नवा मार्ग शोधून दिला आणि बघता बघता तृणमूल काँग्रेस हा पक्ष उभा राहिला. एकनाथ शिंदे आणि ममता बॅनर्जी याच्यामध्ये तुलनात्मक फरक काहीच नाहीये. ममता बॅनर्जी या काँग्रेसमधून बाहेर पडल्या त्या डाव्या आघाडीशी लढायचं होतं म्हणून. आणि ममता बॅनर्जींनी पण आरंभीच्या काळात भाजपची मदत घेतली होती. उद्धव ठाकरे यांच्या निष्क्रिय नेतृत्वाविरुद्ध दंड थोपटून एकनाथ शिंदे उभे राहिले तेव्हा त्यांनी भाजपची मदत घेतली. आणि ती जी भावना होती एकनाथ शिंदे यांची, नेमक्या त्याच भावनेने जर आज भास्कर जाधव बोलत असतील तर ते नाराजी दाखवण्यासाठी बोलत नाहीयेत. एक उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्यापेक्षाही आपल्या पक्षाच्या भवितव्याची चिंता भास्कर जाधव यांच्या त्या वक्तव्यातून व्यक्त होते. आणि म्हणून हा एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून भास्कर जाधवांना काय सांगायचंय त्याचा खुलासा माझ्या परीने केला. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.